जी पृथ्वीराजी, पण या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ताच्या घडीला केवळ आणि केवळ सांगली नाहीये. तुम्ही सांगली पहा, तुम्ही उत्तर मुंबई पहा, मुंबईतल्या एकूणच जागा वाटपामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून म्हणजे थोडक्यात उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून जी काही भूमिका मांडली गेली, ज्याला काँग्रेसचे कार्यकर्ते सरळ सरळ दादागिरी असं म्हणता आहे, हे टाळता आलं असतं. संवादाने प्रश्न सुटू शकले असते. तुम्हाला लढायची नव्हती, तुमच्या गळ्यात उत्तर मुंबई मारली. तुम्हाला सांगली लढायची होती, सांगली तुमच्याकडून काढून घेतली. हे पण असं आहे की मी मगाशी सांगितलं की 3 पक्षांची वाटणी होताना प्रत्येकाला कमी कमी वाटा मिळेल. 2 पक्षांची वाटणीमध्ये निम्मा निम्मा वाटा जवळजवळ असायचा. आता तो थोडा कमी झालाय. आता कमी होताना कुठल्या जागा कमी झाल्यात त्याबद्दल तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. आता उत्तर मुंबईचा आपण विषय घेतला. आम्ही 2 जागा तरी किमान मुंबईमध्ये आम्हाला मिळाल्या पाहिजेत. कुठल्या 2 जागा दिल्या पाहिजेत ते आम्ही सांगितलं होतं, पण त्या आम्हाला मिळू शकल्या नाही. त्याला काही कारणं आहेत. पण सांगलीचा विषय वेगळा आहे, उत्तर मुंबईचा विषय वेगळा आहे. पण 48 जागापैकी 46 जागावर आम्ही एकमताने बिनतक्रार जागा वाटप केला. 2 ठिकाणी हा वाद निर्माण झाला आणि त्यामध्ये तो व्हायला नको होता, पण झाला. त्यामुळे तुलनात्मक दृष्टीनं जर आपण 96% 94-96% जागांचा निर्णय एकमताने घेतला तर 2-3-4% तिथं वाद होता. एक खरी आहे, पण त्यामुळे काही आघाडीवर परिणाम होईल किंवा काँग्रेस कुठेतरी फरफटत निघालेली असं बिलकुल नाही. ही आघाडी आणि ही इंडिया आघाडी देशातली टिकवायची सर्वात मोठी जबाबदारी सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची आहे.